नमस्कार मंडळी, मी जयदेव कुंभारे आमच्या यूट्यूब चॅनलवरून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करीत आहे. आणि आज मी तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेच्या काही अपडेटविषयी सांगणार आहे. त्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आजचा अपडेट असा आहे की दिव्यांग विभागाकडून असे इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत की लवकरात लवकर दिव्यांग पोर्टलवर आणि UDID कार्डमध्ये UDID ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तिथं पण KYC करायची आहे. दोन्ही ठिकाणचं KYC तुम्हाला करायचंच आहे, कंपल्सरी आहे मित्रांनो. एक तर तुमच्या मोबाईलवरून करा, नाहीतर मग कुठंतरी जसं सेतू केंद्र असतं तिथं जाऊन करा, पण तुम्हाला करायचंच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. कारण 31 तारीख सरकारने दिलेली आहे. जर 31 तारखेपर्यंत तुम्ही KYC केलेलं नाही आणि रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे अजूनपर्यंत दिव्यांग पोर्टलवर, तर तुमची पेन्शन समोर येणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की जर रजिस्ट्रेशन नसेल केला अजूनपर्यंत दिव्यांग पोर्टलवर तर करून घ्या आजच. आणि तिथंच KYCचे ऑप्शन आहे, KYC करून घ्या आधार कार्डवर. आणि तशाच प्रकारे UDID कार्ड तुमच्याकडे असेल त्या UDID कार्डची ॲप्लिकेशन उघडा, UDID कार्ड नंबर वापरून, आणि त्या ठिकाणी पण आधार कार्ड यूज करून तुम्हाला OTP येईल दोन्ही याच्यामध्ये. आणि आधार कार्ड यूज करून तुम्हाला KYC करणं खूप कंपल्सरी आहे. कारण त्याशिवाय तुमची आयडेंटिटी क्लिअर होणार नाही, तुमची ओळख पटणार नाही त्यांना. आणि जेव्हापर्यंत ओळखच नाही पटणार तर तुम्हाला पेन्शन कशी मिळेल? कारण तुम्हाला माहीत आहे की आजकाल ओळख करण्यासाठी आधार कार्डचाच यूज केला जातो प्रत्येक ठिकाणी, कुठेही जा. तर ह्या ॲप्लिकेशन्सवर पण तुम्हाला आधार कार्ड यूज करून KYC करणं खूप गरजेचं आहे. असं सरकारनं म्हटलं की 31 मार्चपर्यंत ज्या लोकांनी KYC नाही केली, UDID कार्डची असो की दिव्यांग पोर्टलवरची असो, त्यांनी जर नाही केली तर तुम्हाला समोर पेन्शन मिळणार नाही, कोणत्याच योजनेमध्ये तुम्हाला भाग घेतलं जाणार नाही आहे. हे इन्स्ट्रक्शन आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की आजच्या आज तुम्ही आधार अपडेटसाठी विचारा UDID केंद्रामध्ये, आणि त्यानंतर बँकेमध्ये जाऊन तुम्ही KYC करून घ्या. आणि तशाच प्रकारे UDID पोर्टलवर UDID ॲप्लिकेशनवर जाऊन तिथं पण KYC करा, आणि दिव्यांग पोर्टलवर जाऊनसुद्धा KYC करा. ह्या 3 KYC खूप महत्त्वाचे आहेत. ह्या 3 KYC जर तुम्ही केलं तर तुम्हाला समोर कोणताच प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, लवकरात लवकर हे सगळं करा. आणि UDID कार्डचं जर अपडेट आला असेल, तुम्हाला कार्डवर डेट आहे तिथं चेक करा. जर टेम्पररी कार्ड असेल तर तुम्हाला अपडेट असेल, परमनंट लोकांसाठी नसतो. तर तुम्हाला टेम्पररी कार्ड असेल तर अपडेटची डेट चेक करा. जर ह्या महिन्यातली किंवा पुढच्या महिन्यातली पण असेल, पण लवकरात लवकर तुम्ही अपडेट करून घ्या, लवकरात लवकर करून घ्या. कारण ह्याशिवाय तुम्हाला समोर पेन्शन मिळणं पण अशक्य आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, ह्या 2-3 गोष्टी ज्या सांगितल्या त्या करून घ्या मित्रांनो. कारण मार्चची पेन्शन तर तुम्हाला आता मिळेलच लवकरात लवकर, खूप लवकर मिळणार आहे. पहा, 31 मार्चच्या अगोदरच तुम्हाला पेन्शन मिळेल. होऊ शकते उद्या पण मिळू शकते, परवा पण मिळू शकते. आता सरकारच्या मनातलं आपण काही सांगू शकत नाही मित्रांनो. कारण पहा, 13 तारखेला डेट आली होती, मेसेज आला होता, तरी अजूनपर्यंत सगळ्यांना मिळाली नाही. तर आपण आता काय म्हणणार? म्हणून फक्त आम्ही अंदाज लावू शकतो, किंवा आम्हाला जर माहीत झालं अधिकाऱ्याकडून तर आम्ही सांगतो मित्रांनो. आता जर 25 तारीख अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की 25 तारखेपर्यंत मिळून जाईल, पण 31 तुम्ही वाट पहा. कारण त्यांनी 25 म्हटली याचा अर्थ असा होत नाही, गॅरंटी नाही आहे. कारण ते लोक म्हणतात की तिकडून जर आली पैसे तर आम्ही कशाला तुम्हाला वंचित ठेवू, आम्ही तर नक्की देऊ. म्हणून थोडी वाट पहा. मार्चची पेन्शन कुठंच जाणार नाही मित्रांनो, सगळ्यांनाच मिळणार आहे. ज्यांनी रजिस्ट्रेशन नाही केलं त्यांना पण मिळणार आहे, ज्यांनी लाईफ सर्टिफिकेट नाही भरलं त्यांना पण मिळणार आहे. पण लाईफ सर्टिफिकेट कशासाठी असते? समोरच्या यासाठी, म्हणजे 1 एप्रिलपासून तुम्हाला जर पेन्शन पाहिजे आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत. पेन्शन तर मिळेलच तुम्हाला मार्चची, पण एप्रिलची पेन्शन पण त्यांचं म्हणणं असं आहे की एप्रिलची पेन्शन पण तुम्हाला एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच मिळणार आहे. कारण त्यांनी पहा, मी तुम्हाला इथं GR पण दाखवत आहे. GR पण तुम्ही वाचून काढाल. त्यामध्ये त्यांनी स्पेशली अधिकाऱ्यांची नियुक्ती केली, ऑफिसची नियुक्ती केली आहे.
कर्मचारी बसवले आहेत कशासाठी? फक्त नुसतं तुमच्या पेन्शन वाटपासाठी. म्हणजे सरकारला पण ह्या गोष्टीचं टेन्शन आहे, तुमच्या पेन्शनसाठी सरकारला पण टेन्शन आहे. म्हणूनच ते लोक इतके अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे, त्यांनी ऑफिसची नियुक्ती केली आहे दिव्यांग पोर्टलवर, आणि दिव्यांग विभाग म्हणून एक मंत्रालयाची स्थापना पण केली आहे. ऑफिस विशेष त्यांनी रिक्रुटमेंट जागा काढल्या आहेत, ही खूप महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही सरकारसाठी खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून तुमच्या पेन्शन वाटपासाठी आणि तुमच्या ज्या योजना सरकार तुम्हाला देऊ इच्छिते त्या सगळ्या योजनांसाठी सरकारनं अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची आणि ऑफिसेसची नियुक्ती केली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही पण जर सरकार इतकं करू शकतं, तुम्ही पण आपले डॉक्युमेंट क्लिअर करा. पहा, मी काय म्हणतो, आधार अपडेट करा, UDID कार्ड अपडेट करा, आणि UDID कार्डमध्ये वेगळे EKYC आहे तिथं करून घ्या. बँकेचा EKYC आहे, बँकेत जाऊन, ज्या बँकेत तुम्हाला पैसे येतात त्या बँकेत जाऊन EKYC करून घ्या. त्याचप्रमाणे तुम्हाला पोर्टल आहे आपलं, तुम्हाला माहीत आहे दिव्यांग पोर्टल, तिथं रजिस्ट्रेशन करून तिथं पण तुमच्या EKYCचं ऑप्शन आहे. जसं तुम्ही त्याच्यामध्ये एंटर केलं आपला मोबाईल नंबर दाबून, तसंच तुम्हाला एक ऑप्शन दिसेल EKYC, आधार EKYC म्हणून. तर तिथं EKYC करून घ्या आधार कार्डचा उपयोग करून. कारण आधार कार्डचा नंबर जसं तुम्ही तिथं टाकाल तसं तुम्हाला OTP येईल. जसं OTP झाला क्लिअर, समजून घ्या तुमचा EKYC झाला. एवढं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. एवढं जर करून घ्याल तर तुम्हाला समोर पेन्शनचा कोणताही टेन्शन राहणार नाही. म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, सगळं हे करून घ्या. मार्चच्या पेन्शनविषयी इतके एकदम तुम्ही पॅनिक नको हो, कारण तुम्हाला मिळेलच आता 2-4-5 दिवसामध्ये मार्चची पेन्शन मिळेलच. पण एप्रिलच्या पेन्शनविषयी विचार करा, समोरच्या पेन्शनविषयी. पहा, मार्चची पेन्शन आता मिळेल, मग 1 एप्रिल ते 6 एप्रिलच्या दरम्यान तुम्हाला एप्रिलची पेन्शन मिळणार आहे. म्हणून इतकं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी करून घ्या मित्रांनो. हा GR वाचा मी जे दिलेला आहे, आणि सरकारकडून न्यूजपेपरमध्ये पहा, चांगल्या लोकमतमध्ये मोठ्या मोठ्या न्यूजपेपरवर सुद्धा त्यांनी टाकलेलं आहे की लवकरात लवकर 100% EKYC झाली पाहिजे. ज्यांची EKYC नाही झाली त्यांना पेन्शन आम्ही देणार नाही. सरकारचं असं इन्स्ट्रक्शन आहे, फुल इन्स्ट्रक्शन आहे. म्हणून लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो, खूप गरज आहे. जर तुम्ही कराल तुमची पेन्शन कधीच थांबणार नाही. कारण आधार कार्ड EKYC खूप महत्त्वाचं झालं. म्हणून नेहमी आपला आधार कार्ड जो आहे तो अपडेटेड ठेवा. आता पहा, मी तुम्हाला सांगतो, पॅन कार्ड याच्याशी काही रिलेशन नाही आहे, पण पॅन कार्ड पण सरकार मागू शकते. आता माझ्यात पॅन कार्ड जवळपास 15 वर्षाच्या अगोदर बनलेला होता, पण मला पण इन्स्ट्रक्शन आले की पॅन कार्डमध्ये लवकरात लवकर आपला फोटो चेंज करा आणि साईन जे सिग्नेचर असते ते चेंज करा. मी पण केलं. पहा, प्रत्येक डॉक्युमेंटचं अपडेट येत आहे मित्रांनो. प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला आधार पॅन मागतच आहे. म्हणून आधार पॅन रेडी ठेवा. तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर लवकर बनवून घ्या. खूप महत्त्वाचं ठरणार आहे तुमच्यासाठी. ही महत्त्वाची माहिती तुम्हाला दिली म्हणून सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला मित्रांनो. सबस्क्राईब करून लाईक करा, हाईप करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला बेलचा निशाण दिसेल, तिथं क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आमचे व्हिडिओचे जितके पण नोटिफिकेशन आहेत तुम्हाला मिळतील मित्रांनो. मी तुम्हाला नेहमी एक छान बातमी देतो, म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लोकांना सांगा ह्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला पेन्शन लवकर मिळणार आहे. 25 तारखेच्या दरम्यान तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. जास्तीत जास्त झालं तर 31 तारीख. त्यानंतर पेन्शन, मार्चची पेन्शन जाऊ शकत नाही. आणि जितके थकबाकी आहेत तुमच्या राहिलेल्या, त्या थकबाकी पण मिळणार आहेत मित्रांनो. थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी. मी आहे जयदेव कुंभारे. थँक्यू.